नमस्कार मंडळी. चटरपटर असं खावं वाटलं म्हणून आंब्याकडे आलेले आहे मी. आणि आहेत आमचे आंबे तोतापुरी. बरेचसे हापूससुद्धा आहेत, पण खूपच इच्छा झाली आहे मला आंबा खायची. तर जास्त मोठा नाही, हा छोटासा मला हवा आहे, जेणेकरून मला पटकन तो ना असा चटणी मीठ घालून खाता येईल. तर चला आपण शोधूया थोडासा पिकलेला असा. हा बघा सापडला आहे छोटासा आंबा. आता सध्यापुरती मी हाच काढेन. दिसला का? पिकलेला पण आहे हा. आणि ह्याची जी वास असते ना, म्हणजे काय सांगू तुम्हाला. आहा, मस्तच. आंबा काढून झाला आणि सहज मी थोडीशी पुढे आले. मला इथे 2 नारळ पडलेले सापडले आहेत, पाहू शकता. इथे अनेक आहे. दोन नारळ मिळाले आणि त्यानंतर इथे 2 नारळ मी मगाशीच ठेवलेले आहेत, हे बघ पाहू शकता. आणि थोडेसे बोंडू गोळा केलेले आहेत मी. आता ह्याच्या काजी मी काढेन थोड्याच वेळात. आणि भाजी आहे, आणि ही पण भाजीच आहे, पण ही बियांना ठेवलेली आहे. हवी असेल तर तोडून आपण पटकन. आणि हे पहा, छोटे छोटे अननस लागलेले आहेत, किती क्यूट, मस्त असे. अजून पिकायला वेळ आहे त्यांना. भरपूर सारं काही आहे. तर अशी असते आमची संध्याकाळची थोडी बागेत फेरफटका मारण्याची वेळ. आणि हाच आमचा व्यायाम असतो. आणि हे पहा, चिकू मस्त मोठे झालेले आहे. मला एक समजत नाही आहे, कोकणात मुली शेतकऱ्यांना करून घेत नाही आहेत, किंवा किरकोळ कामं करून आपली ही अशी बागायती सांभाळणाऱ्यांना मुलांना करून घ्यायला कोणी तयार नाही आहे. पण आणि मी बेळगावची असून इथे लग्न करून घेतलं आहे, आणि थोडंसं मला नेचर समजलेलं आहे, इथली माणसं समजलेली आहेत, इथली संस्कृती समजलेली आहे. पण कोकणातल्या मुलीच कोकणातल्या मुलांना करून घ्यायला सध्या तयार नाही आहे. त्यांका होयो मुंबईकार, पुणेकार. माका एक सांगा, भाय करून घेता असता तुम्ही. हडे इतको कोकणी रानमेव भरलेलो असा, जागे जमीन. माकात काय समाधान नाही. पोरियो शो करतात खेका. शी बाबा.